गणेश प्रिया योगिराजा समर्था महातापसी पूर्णवाद प्रणेता तया पावना पौर्णिमा पूर्णचंद्रा नमस्कार माझा सद्गुरु रामचंद्रा ध्याये नित्यं महेशं रजतगिर्निभं चारुचंद्रावतंसं रत्नाकल्पोज्ज्वलांगं परशुमृगवरा भीतिहस्तं प्रसन्नं पद्मासीनं समनस्तात् स्तुतमगनरव्याघ्रकृत्युं वसानं विश्वान्द्यं विश्ववन्द्यं निखिलभयकरं पंचवक्त्रं त्रिनेत्रं नागेश्वर भगवान की जय। बुद्धिदाता मंगलमूर्ती श्री गजानन पूर्णवादाचार्य परमपूजनीय जीवन सम्राट सद्गुरु समर्थ डॉक्टर रामचंद्र महाराज पूर्णवाद वर्देष्णू शिष्यवत्सल सद्गुरुनाथ विष्णू महाराज सती सौभाग्यवती मनकर्णिका माता सती सौभाग्यवती विमल माता आदरणीय गुणेश दादा आदरणीय प्रज्ञावंत डॉक्टर लक्ष्मीकांत दादा मोक्ष श्री विभूताई माझे पूर्णवादी शिक्षक माझे तीर्थरूप कैलासवासी अण्णा व ज्यांच्या मांडीवरती बसून या पवित्र अशा श्रावण महिन्यामध्ये या अभ्यासाची सुवर्ण संधी मला मिळते ते ऋषीवर्य बापूसाहेब नगरकर व या मंदिराचे पुजारी वेदमूर्ती देशपांडे गुरुजी शिवपार्वती स्वरूप घोडके काका काकू आमच्या चंदात्या व इथे सर्व उपस्थित शिव उपासक, सर्वप्रथम आपण आपल्या आजच्या अध्यायाच्या मंगलाचरणाच्या एक 4 ओळी घेऊया। श्री गणेशाय नमः। अध्याय 48 गोकर्ण महाबळेश्वर वर्णन। श्री गणेशाय नमः। श्री भवानी शंकराय नमः। श्री सद्गुरुभ्यो नमः। श्री मातृपितृभ्यो नमः। श्री कुलदेवताय नमः। श्री गोकर्ण क्षेत्र परमथोर पश्चिमेस पसरला सागर पूर्वेला सह्याद्री गिरीवर पार्श्वभागी उभा असेल ऐशा परमपावन भूमीवर अनुलोक्षणी सागर तीर आत्मलिंग महाबलेश्वर स्थापित झाले शिवाचे पद प्रक्षालन करी सागर दीप्त ओवाळी सहस्त्रकर अमृत वर्षतो रोहिणीवर शिवमस्तकी संदद गोकर्ण क्षेत्राची महती शौनकादी ऋषीप्रदीप तथा पांडव कुलशतनायका प्रदीप सांगती सूत महामुनी। आपल्याला काल एक रक्षाबंधन हा एक सर्वात मोठा सण आणि त्याचप्रमाणे श्रावणी हा सण असल्या कारणाने काल आपल्याला सुट्टी होती आणि त्यामुळे कालचा आपला अध्याय जो होता अध्याय 47 नंदिकेश्वर वर्णन। आता आपली कोटिरुद्र संहिता ही सुरू झालेली आहे आणि आता आपल्याला जो अभ्यास करायचा आहे हे जे एक एक ज्योतिर्लिंग या भूतलावरती स्थापित झालेले त्या ज्योतिर्लिंगाची आपल्याला अभ्यास करायचा आहे। आणि जसं मी काल सांगितलं की काल आपल्या सर्वांना सुट्टी होती, पण मला होती का सुट्टी? मी संध्याकाळी इथं आलो, आदरणीय गुन्हेदारांच्या आज्ञेने देशपांडे गुरुजी आणि मी इथं आलो, एक 5 ओळी असं ठरवलं होतं की जाऊन 5 ओळी वाचू, पण जेव्हा असं कळालं की अध्याय अत्यंत छोटा आहे त्यामुळे पूर्ण अध्याय त्याचं वाचन मी इथं केलं आणि त्यानंतर आम्ही दोघंजण पुन्हा संध्याकाळी पारनेर क्षेत्री पुन्हा आम्ही निघून गेलो। तर कालचा जो अध्याय होता त्या अध्यायाचं नाव होतं नंदिकेश्वर वर्णन। आणि आता आपल्याला या नंदिकेश्वर जे ज्योतिर्लिंग आहे त्या ज्योतिर्लिंगाचा आपल्याला इथे अभ्यास करायचा आहे। तर हे ज्योतिर्लिंग जे आहे हे ज्योतिर्लिंग हे सुद्धा अत्यंत पुण्य पावन असं आहे। आणि जेव्हा सुतांनी प्रश्न केला नंदिकेश्वरांना की नेमकी हे कुठं आहे तर त्यावेळेस ते सांगतात की नर्मदा नदीच्या पश्चिम तीरावरती एक सुंदर अशा प्रकारची नगरी आहे आणि कर्णिकी असं तिचं नाव आहे। आणि तेथे एक उत्तम वंशज जो होता ब्राह्मण हा तिथे होता आणि त्याचे सुलक्षणी 2 पुत्र होते। आता हे जे शिवलिंग आहे हे दुसऱ्या ठिकाणी आहे, पण आता इथनं ही कथा आपल्याला सुरू होती की कशा प्रकारचा तिथे एक ब्राह्मण होता, त्या ब्राह्मणाला 2 पुत्र होते आणि ते मोठ्या आनंदाने गुण्या गोविंदानं
ते राहत होते. तो ब्राह्मण हा सुद्धा वेदाध्ययनामध्ये तो रत होता. अनेक प्रकारचे वेदाध्ययन त्याचं झालेलं असल्या कारणाने आणि पुढं त्याच परंपरेप्रमाणे त्याने त्याच्या दोन्ही मुलांना सुद्धा त्यानं तयार केलं. आणि इतकं तयार केलं आणि तेही मुलं पुढं पित्याप्रमाणे कर्तृत्ववान निघाले. आणि म्हणून की काय, एक दिवस तो असं म्हणाला की बाळांनो, तुम्ही आता दोघं जण जे आहे ते आता तुमच्या पत्नींसोबत तुमच्या आईकडे तुमच्या आईसोबत तुम्ही राहा, मी जरा काशीला जाऊन तीर्थयात्रा करून येतो. असं तो वदला आणि पुढे हा काशीला चालला गेला. हा काशीला गेला. काही काळानं काशीला वास्तव्य केलं आणि कर्मधर्म संयोगानं याचं तिथं निधन झालं. पुत्र परिवार सर्व शोकाकुल झाला की आपले पिता एवढ्या लांब गेले. तिथं त्यांचं दुःखद त्यांचं देहावसान झालं. पण एका अर्थानं बरं झालं, कारण म्हणतात ना, मरण यावं ते काशीत. आणि त्याच्या पुढची ओळ माहिती काय, एक तर मरण यावं ते काशीत, नाही तर पारनेरच्या वेशीत. कारण पारनेरला आपल्याला माहिती 12 ज्योतिर्लिंग आहे. आणि ज्याप्रमाणे नित्य काशीला संपूर्ण श्रावण महिना जसं लघुरुद्राभिषेक असतो, त्याचप्रमाणे आपल्या श्री क्षेत्र पारनेर येथे सुद्धा आजही परमपूज्य सद्गुरुनाथ विष्णू महाराज पारनेरकर यांनी ही परंपरा सांभाळलेली आहे. आणि त्यानुसार आजही तिथं नित्य दररोज श्रावण महिन्यामध्ये लघुरुद्राचा अभिषेक तिथं होत असतो. असं पारनेरचं क्षेत्र आहे. त्यामुळे भगवान शिवाला ते अत्यंत प्रिय आहे. अनेकदा भगवान शिव तिथे येऊन गेले. आता कोणाच्या रूपात येऊन गेले आणि कशा रूपात येऊन गेले हा मात्र आपल्यासाठी अभ्यासाचा विषय आहे. कारण पुराणातही आपण परवा ती कथा बघितलेली आहे की जेव्हा पाराशर ऋषींनी एक मोठा शिवयाग तिथे संपन्न केला, तेव्हा संपूर्ण आर्यावर्तातून त्यांनी ऋषी मुनी सर्व तिथे पाराचरण केलेले होते. आणि त्याचप्रमाणे याच्यात विघ्न येणे म्हणून याच्या 8वी दिशेला भैरवनाथाची त्यांनी स्थापना केली होती. आणि म्हणून की काय, भगवान शिव हे साक्षात 7व्या दिवशी त्यांच्या यज्ञाच्या समाप्तीच्या दिवशी, पूर्णाहुतीच्या दिवशी भगवान शिव आणि पार्वती हे श्री क्षेत्र पारनेर येथे प्रकट झाले. आणि मग पुढं या पाराशरांना आणि सत्यवतीला पुढे मग त्यांनी हस्तिनापूरकडे जाण्याची आज्ञा केली की तुम्ही आता पुढे जा. आणि मग पुढं जो येतो तो महाभारताचा कालखंड. इतकं जुनं पारनेर आहे. आणि म्हणून हा बिचारा जसा काशीला गेला, त्याचं दुःखद निधन झालं. परिवाराला अत्यंत वाईट वाटलं की नेमके बाबा तर गेले, पण आता पुढे काय करायचं. मग त्यांनी ठरवलं की आई, तू आता काही काळजी करू नको, आम्ही आहोत, आम्ही तुझी शुश्रूषा करू, तुझी सेवा करू. आणि मग असं म्हणत असताना या दोघांनी नंतर आईच्या जेवढ्या केवढ्या इच्छा होत्या ह्या हळूहळू हे दोघ जण पूर्ण करत गेले. पण एकदा झालं असं म्हणतात ना की प्रत्येक गोष्टीला असते ती वेळ. आणि म्हणून या ब्राह्मण पत्नीची सुद्धा जेव्हा वेळ आली, ती मरणासन्न अवस्थेत जेव्हा गेली, तेव्हा नेमकी तिचा प्राण हा कंठाशी आलेला होता. म्हणजे प्राणही जात नव्हता. आणि ज्याला म्हणतो ना आपण शेवटची घरघर, हा शब्द आपल्या मराठवाड्यामध्ये आमच्या आहे, ती घरघर लागली होती मरताना. आणि म्हणून तशी तिला घरघर लागले. आणि मग प्रत्येक जण विचारायला आले, जे काही तुमच्यासारखे काही ज्येष्ठ त्यांच्या आजूबाजूला राहत होते, त्यांनी त्यांचा जो एक ज्येष्ठ पुत्र होता त्या ब्राह्मणाचा, त्याचं नाव होतं सुवाद, त्याला विचारलं की अरे बाळा, तू किमान आईला तरी विचार, तुझी शेवटची इच्छा काय आहे ती. आणि म्हणून हा बिचारा गेला, आईच्या डोक्याजवळ बसला आणि आईला त्यानं डोकं मांडीवरती घेतलं आणि आईला विचारलं की अगं आई, नेमकी तुझी शेवटची इच्छा काय ते तरी मला सांग. तर त्याच्या आईच्या तोंडातून फक्त काशी हा शब्द निघाला. आणि त्या मुलानं आईचा हात धरून तिला सांगितलं की मी तुला वचन देतो. आणि एवढं म्हणतात काशी या नावानं ती मुक्त झाली. त्याच्यानंतर सर्व तिचे जेवढे त्यांचे विधी होते, हे सर्व विधी व्रत वगैरे यांनी सर्व केलं. आणि मग हा सुवास जो होता, आता यालाही तळमळ लागली की नेमकी आपल्या आईची जी शेवटची इच्छा होती, ती बाबांबरोबर ती जाऊ शकली नाही काशीला.
मग आता आपण किमान तिच्या अस्थी ज्या आहेत या काशीला जाऊन आपण तिथं या अस्थी विसर्जित करूया. आणि हा निघाला. निघता 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 धर्मजल करत हा नेमके त्याच्या घरापासनं एक साधारणतः 20 योजन म्हणजे साधारणतः 75 ते 80 मैल हा चालत गेला. तिथे गेल्यानंतर एक विप्राचं घर, एक ब्राह्मणाचं घर तिथं होतं. हा त्यांच्या घरी गेला, तिथे बाहेर थांबला. त्या विप्राला बाहेर बोलवलं आणि त्यांना असं विचारलं की मला फक्त आजच्या दिवस, आजची रात्र कंठण्यापुरतं तुमच्या ओसरीत जागा मिळेल का? कारण मी आणि माझा सेवक आम्ही दोघ जण आहे. आम्ही दोघंही काशीला चाललेलो आहे आणि माझ्यासोबत माझ्या आईच्या अस्थी आहेत ज्या मला काशीला गंगेत विसर्जित करायचे. तर ब्राह्मण दयाळू, कारण त्यावेळेस जुन्या काळी ही पद्धतच होती की कोणीही पांतस्थ आला, मी परवाच सांगितलं अतिथी, की जो तिथीवार नक्षत्र पाहून येत नाही, जो पूर्वकल्पना देऊन येत नाही, त्याप्रमाणे यालाही वाटलं चला कुठल्या तरी रूपात देव आले की काय. आणि ते जे हा ज्यांच्या घरी थांबणार होता ते जे विप्राचं घर होतं ते सुद्धा एका ब्राह्मणाचं घर असल्या कारणानं अनेक प्रकारानं ते समृद्ध होतं. खूप अशा प्रकारचं त्याच्याकडे बरचसं गोधन त्याच्याकडे होतं. मोठ्या अशा प्रकारचा त्याचा वाडा होता. आणि त्या गोधनामध्ये एक कपिला सवत्स गाय होती, म्हणजे जिची अंगकांती ही काळी असते, जिचा वर्ण काळा असतो, कृष्णवर्ण ज्याला आपण म्हणतो, अशी कृष्णवर्णीय सवत्स एक गाय होती. आणि त्या ब्राह्मणाला सांगितलं की ठीक आहे म्हणे, मग आजची रात्र तुम्ही दोघ जण इथं विश्रांती करा, पण तत्पूर्वी हातपाय धुवून स्नान संध्या करून भोजन करून घे. झालं, हातपाय तोंड धुतले, स्नान संध्येला बसले. आणि त्याच वेळेस हा जो ब्राह्मण होता, हा ब्राह्मण सहज उठून याचं लक्ष त्या गोठ्यांकडे गेलं. आणि त्यावेळेस त्याला असं कळालं की अरे, ही जी गाय होती, ही जी गाय आहे, हिचं आज कोणी दूध काढलेलं दिसत नाही. मग त्यानं पत्नीला विचारलं की अगं म्हणे, आज गाईचं दूध काढलं नाही का म्हणे कोणी? नाही म्हणे, मी माझ्या गडबडीत होते म्हणे, आणि मला तरी महिलांचा थोडी जमतं म्हणे काम. म्हणे ते काम करा म्हणे, मी मुलाला सांगितलं होतं पण त्या मुलानं काही ऐकलं नाही म्हणे. ठीक आहे म्हणे, मीच काढतो म्हणे. असं म्हणून हा स्वतः गोठ्यात गेला. आता आपण सर्व शेतकरी, आपल्याला माहिती आहे की गाईचं दूध कसं काढतं. अगोदर ते जे पिल्लू आहे, ते जे वासरू आहे, त्याला मोकळं सोडावं लागतं. त्याला अगोदर त्या गाईजवळ न्यावं लागतं. त्यानं थोडंसं दूध पिलं, त्याचं पोट भरलं, त्याचा एकदा आत्मतृप्त झाला की मग नंतर राहिलेलं आपलं. आणि असं म्हणून हा त्या वासराला सोडलं, पण ते वासरू खोड कर. आता बाळ कोणाचं असो, ते माणसाचा असो, जनावराचा असो, एखाद्या पक्ष्याचा असो, खोड्या करणारच ना ते, कारण त्याचा स्वभाव असतोय. या बाळानं या वासरून थोड्या खोड्या केल्या, थोडस अंबरडा वगैरे दिला आणि उड्या मारायला लागलो. झालं, उड्या मारता मारता काय झालं, नेमकी त्या ब्राह्मणाच्या पायावर तिल्ला याचे पाय पडला या वासराचा. आता वासराचा पाय जरी बाळ असलं तरी टणक कशा प्रकारचा तो पाय असतो. याला इजा झाली, हा चिडला. यानं त्याला दोरखंडानं, त्याच दोरखंडानं ज्याला आपण कासरा म्हणतो, ज्याला बांधलेलं असतं, यानं त्या दोरखंडानं त्याला मारलं. त्याला पुन्हा तिथनं बिना दूध पिता जागेवर बांधून ठेवलं. हा गेला, यानं गाईचं दूध काढलं, ज्याला आपल्या भाषेत धारा काढणं असं म्हणतात. यानं त्या गाईचं दूध काढलं आणि मग नंतर हा आतमध्ये चालला गेला. आणि हा ब्राह्मण जो होता दुसरा, जो काशीला चालला होता, सुवाद नावाचा, आईचे कर्म करण्यासाठी, यानं सहज तिथं डोकून बघितलं तर त्यावेळेस त्या वासराचा आणि गाईचा सुंदर अशा प्रकारचा संवाद चालू होता. ती गाय चिडली, ती म्हणे अरे, माझ्या लेकराला दुःख देऊन हा कोणता सुखी होणार आहे म्हणे. आता उद्या फक्त सकाळ उद्या म्हणे, पहाटे म्हणे याच्याकडं. तर ते बाळ आईला म्हणता, गाई हे ज्याच्या त्याच्या कर्माचे भोग असतात म्हणे. आपण मागच्या जन्मी कुठलं तरी वाईट कर्म केलं म्हणून की काय या जन्मी आपल्याला पशुजन्म मिळाला म्हणे.
आणि पशुजन्म जरी मिळाला तरी तुझ्यात आणि माझ्यात किती अंतर आहे म्हणे. ते मनुष्याचं थोडी असतं म्हणे. आई जवळ येते, आईने घेतलं का वडील येतात, वडीलने घेतलं का आजोबा येतात, आजोबाने आले का आजी येते, आजीने आले कोणतरी शेजारच्या आत्या मावश्या वगैरे येतात, त्या बाळाला घेतात म्हणे. आपलं तसं नाही ना म्हणे. आपले कर्माचे भोग आहे म्हणे. पण तरी ती चिडती. मला दुःख झालं ना, मी तुला जन्म दिला ना, तुझ्याकडे बघूनच मला पानं फुटतो ना. अरे म्हणे ही माया असते म्हणे बेटा, तुला कळणार नाही म्हणे. आणि मग प्रत्येक आई वडिलाचा एक शब्द असतो आपल्या मुलांसाठी की तू बाप झाल्यानंतर किंवा तू आई झाल्यानंतर शिवाय तुला कळणार नाही. आणि मग ती गाय सुद्धा तेच सांगते की बाळ तुला आता कळणार नाही रे म्हणे, तू जेव्हा मोठा होशील तेव्हा तुला कळेल. पण तरी तो बाळ आईला समजून सांगतो. हे मोठं तत्वज्ञान ते वासरू त्या गाईला समजून सांगतो. हे म्हणे आई जगात कोणी कोणाचंच नाहीये म्हणे. जन्माला येताना एकटा येतो, जाताना एकटंच जावं लागतं, आणताना काही सोबत आणत नाही, नेताना काही सोबत नेत नाही. फक्त असतात ते त्यानं केलेले कर्म, ज्याला तुम्ही आम्ही पाप पुण्याचा हिशोब हा शब्द आपण वापरत असतो. आणि पाप पुण्यच आपल्या सोबत येतं म्हणे आई. आणि तू आता म्हणली की मी सकाळी त्याचा बदला घेते, कशाला ब्रह्महत्येचं पातक करते म्हणे. शेवटी किती गेलं तरी तो ब्राह्मण आहे म्हणून. असं तू जगात विचारही नको आणू म्हणे आई. मग आई शेवटी त्याला म्हणते की बाळ, आईचं दुःख हे आईला माहित, ठीक आहे, पण आज म्हणे रात्रभर तू उपाशी राहशील ना म्हणे माझ्या बाळा. आणि असं म्हणून त्या गाईच्या डोळ्यातून धारा यायला लागल्या. ती गाय सुद्धा रडायला लागली. इतकं प्रेम आता प्रत्येकाचे आईचं बाळावरती असतंच म्हणून. आणि मग तिला रडायला लागलं. ते म्हणे आज रात्रभर तुझा आत्मा तळतळणार आहे ना म्हणे, या ब्राह्मणाला सुद्धा अशाच प्रकारचं दुःख मी उद्या सकाळी देते की नाही ते बघ. आणि हे ह्या पांतस्थानं ऐकलं. झालं. दुसऱ्या दिवशी सकाळीच ते ब्राह्मण महाशय उठले. त्यांनी या पांथस्थाला उठवलं. हा उठा ना म्हणे, तुम्ही म्हटलं होता ना म्हणे उद्या सूर्योदय व्हायच्या आत मी निघतो म्हणून. मग आता यानं तर काल सगळं ऐकलेलं होतं. मग आता याला नेमकी बघायचं होतं दुसऱ्या दिवशी ती गाय काय करते. मग हा नाही म्हणे काल काय झालं म्हणे, थोडस चालल्या गेलो म्हणे, त्याच्यामुळे जरा थोडीशी पाठीत उसण भरल्यासारखी झाली, अंगात थोडी कणकणे. मी असं करतो म्हणे, थोडस कुठेतरी गावात जर वैद्य वगैरे असतील जाऊन थोडस त्यांच्याकडून काढा वगैरे घेतो आणि मग निघतो म्हणे. पहिला प्रहार टाळला की साधारणतः पहिल्या प्रहारातच जाण्याचा प्रयत्न करतो किंवा दुसऱ्या प्रहरी निघतो म्हणे मी. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे म्हणे. मग मी सुद्धा जातो म्हणे, माझ्याकडे आता एक पूजा आलेली आहे म्हणे, मी ती पूजा करण्यासाठी दुसऱ्या गावाला मी चाललो म्हणे, दुसऱ्या नगराकडे मी प्रस्थान करतो म्हणे. असं म्हणून तो ब्राह्मण गेला निघून. आणि जाताना मुलाला बोलवलं, हे तू आज दूध काढ बर का म्हणे गाईचं. झालं. हे चिरंजीव गेले, हे महाशय गेले तिथे. हा जसा गेला यानं ते वासरू सोडलं. आता ते पुन्हा बिचारो वासरू जे काल उड्या मारत होतं ते आज खिन्न मनानं गेलं आईजवळ. पुन्हा आईला चाटायला लागलं. पहिले तो गेल्या गेल्या डायरेक्ट तो त्या गाईच्या त्या कासेकडे गेला का, नाही गेला, तो पहिले आईला चाटायला लागला. आई तू विचार सोडून दे बरं, थांब म्हणे, आता बघ म्हणे कसं कसा त्यात पकड दे म्हणे त्याला म्हणे. आई अगं असं करू नको म्हणे, सोडून दे, हे आपल्या नशिबाचे भोग आहेत ना म्हणे, भोगावंच लागणार आहे म्हणे आपल्याला. हा ठीक आहे म्हणे, तू एक काम कर म्हणे, तू पहिले तुला काय दूध प्यायचं तू पिऊन घे, तू बाजू घेऊन उभा राहा, उगं तू मध्ये नको येऊ म्हणे, नाही तर तो सुटायचा तुला काहीतरी व्हायचं. झालं. यानं बिचारानं याला काय तर नाराजच होता, त्यामुळे त्या विचारामुळे याला भूक नव्हती लागली जास्त की आता नेमकी आपली काय करणार. आणि जसं तिनं ते दूध पिलं तो बिचारा बाजूला जाऊन उभा राहिला. तो बाजूला जाऊन उभा राहिला आणि तितक्यात हा जसा दूध काढायला गेला तसं हिनं एक शिंग नेमकी त्याच्या छातीच्या थोडस खाली दोन्ही पोटांच्या मध्ये, दोन्ही उदरांच्या जिथं जोर आपला छातीचा सापळा जिथं असतो तिथं जोरात शिंग खुपसलं. खुपसल्यामुळे तो पडला खाली. पडल्यानंतर पुन्हा
एकदा दोनदा त्याच्या हातावरती चेहऱ्यावरती 2-3 चांगल्या जबर लाथा मारल्या आणि गाय पुन्हा बाजूला जाऊन उभी राहिली. गाय बाजूला जाऊन उभी राहिली आणि थोड्या वेळानं त्यानं बिचाऱ्यानं तडफड केली. तो गतप्राण झाला. आता तो गतप्राण झाला म्हणून बराच वेळ झाला तरी आपला मुलगा अजून का बरं बाहेर येईना हे बघायला म्हणून त्याची आई आतमध्ये गेली. तिने ते बघितलं. आता हा जो दुसरा पांथस्थ होता हा बिचारा काहीतरी नाटक करून बाजूलाच हा उभा होता. हा बघत होता नेमकी काय होता आता पुढे. आणि मग झालं असं की त्या आईच्या लक्षात आलं की या गाईनं माझ्या बाळाचं प्राण घेतलं. मग तिनं दोरखंड त्याला मारायला सुरुवात केली. मग ते बघून हा पांथस्थ बिचारा गल्लीतून जाणाऱ्या 1-2 जणांना त्यांनी बोलावलं. त्यांना सांगितलं असं असं झालं म्हणे. मग आजूबाजूच्या तुमच्यासारख्या काही ज्येष्ठ वयस्कर महिला आल्या, तिची समजूत काढली. अगं म्हणे चुकून झालं असेल म्हणे, शेवटी गाय आहे म्हणे, एवढं तिनं आपल्याला आयुष्यभर दूध दिलं, आपण तिची ऋण आहोत म्हणे, आणि गाय आपल्यासाठी पूजनीय असते म्हणे, तू कशाला तिला मारते म्हणे, असं तिला थोडं समजून सांगितलं. त्याच्यानंतर मग ती आक्रोश करायला लागली, धाय मोकलून ती रडायला लागली. तिचा तो आक्रोश सगळ्यांनी बघितला. मग इतर गल्लीतले लोक आले. असं करता करता हा निरोप त्याच्या वडिलांच्या कानापर्यंत पोहोचण्याची व्यवस्था गाववाल्यांनी केली. तिथपर्यंत तो गेला. तो आला, तो चिडला. जाताना त्यानं नंतर पुन्हा 2-3 फटकार त्या गाईला मारले. हा काय करायचं, पुढं काय करायचं म्हणून खुंटी काढली आणि तिला सोडणार. क्षमा करा, मी सुरुवातीला सांगितलं ती कपिला रंगाची होती. ती पांढरी शुभ्र गाय होती आणि जशी याची हत्या झाली तशी तिचा रंग पूर्ण काळा झाला त्या गाईचा. आणि मग यानं ती खुंटी सोडून दिली. ते गाठ सोडली आणि त्या गायला दिला हाकलून घरातून. ते गाय आणि वासरू दोघं जण चालायला लागलं. चालता 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 ते गंगेच्या किनारी आलं. आणि हे जसं त्या गंगेच्या किनारी आले तसं तिनं त्याच्यामध्ये त्या गाईनं 3 वेळेस डुबकी मारली. आणि जशी तिनं 3 वेळेस डुबकी मारली तिचा पूर्ण रंग पुन्हा एकदा पहिल्यासारखा झाला. म्हणजे जी श्यामवर्णी झाली होती, जी कृष्णवर्णी झालेली होती, ती पुन्हा पूर्ववत पांढऱ्या शुभ्र रंगाची झाली. मग त्या बाळाला पण तिनं सांगितलं की तू सुद्धा त्याच्यामध्ये डुबकी लाव म्हणे, या गंगेमध्ये काय असेल ते आपलं पाप जे आहे म्हणे ते सर्व निघून जाईल, ते धुवून जाईल. त्यानं सुद्धा काय मा केली, डुबकी मारली. आणि हा ब्राह्मण पाहत राहिला. नेमकी हा तिथनं घरातून त्या गाईच्या मागे मागे निघाला. हा त्या गाईच्या यानं पिच्छा सोडला नाही. गाय कुठं जाते ते यानं बघितलं. ती गाय घाटावरती आली. घाटावरून पायऱ्या उतरत ती खाली आली. त्या गाईने तिथं 3 डुबक्या मारल्या आणि तिचा वर्ण जो होता तो पूर्ववत झाला. या ब्राह्मणी बघितलं. अरे म्हणे हे तर काहीतरी म्हणे वेगळंच महात्म्य दिसतंय म्हणे. आणि मग नंतर हा थोडा वेळ तिथं उभा राहिला. आणि हे सर्व विचार चालू असताना, हा सर्व विचार करत असताना एक स्त्री त्याच्या जवळ आली. आणि त्या स्त्रीनं त्याला असं सांगितलं की तुला तुझ्या आईच्या अस्थि विसर्जन करण्यासाठी काशीला जायचंय ना, तर काशीपेक्षाही जास्त पुण्य पावन हे क्षेत्र आहे, इथं विसर्जित कर. म्हणे तू कोण आहेस? ओझरतं नाव सांगितलं, गंगा. आणि तितक्यात याची पापणी, आता आपली प्रत्येक सेकंदाच्या आत काहीतरी आपली पापणी लावती, त्याची जशी पापणी लावती दुसरी पापणी उघडली ती अदृश्य. आणि याला जाणवलं ते तीर्थक्षेत्र हे काहीतरी फार मोठा अशा प्रकारचे तीर्थक्षेत्र दिसतं. मग हा सुद्धा तो घाट उतरला, खाली गेला. त्याच्या आईच्या ज्या अस्थी, ज्या काही त्या वस्त्रामध्ये गुंडाळल्या होत्या, यानं तिथं त्या विसर्जित केल्या. नमस्कार केला, उभा राहिला. समोर त्या आईचा दिव्य देह जो होता तो पुढे स्वर्गस्थ होत असताना त्याला दिसला. आणि मग जाताना त्याच्या आईनं
त्याला अनेक अशा प्रकारचे आशीर्वाद त्याला दिले. आणि मग नेमकी आता येथे सुतांनी पुन्हा एकदा प्रश्न केला की नेमकी हे महात्म्य कसं घडलं. तर मग ते सांगतात, हे नंदिकेश्वर महात्म्य ते आता सांगतात की ऋषिका नावाची एक कोणीतरी ब्राह्मणाची पुत्री होती. ऋषिका नावाची एक ब्राह्मणाची पुत्री होती. आता आपल्याला माहिती की पूर्वीच्या काली जे होते ते विवाहाचं वय जे होतं ते खूप कमी होतं, म्हणजे बालविवाह. आणि एक प्रथा तर अशी होती की डायरेक्ट पोटालाच कुंकू लावल्या जायचं, म्हणजे मुलगा झाला तर आम्हाला द्या, मुलगी झाली तुम्ही द्या, असा तो प्रकार असायचा. त्यामुळे ही जी ब्राह्मणी होती हिचं लहानपणीच हिचा विवाह झाला. देताना सुद्धा एका सुंदर सुसंपन्न अशा घरामधला जो एक छोटा पुत्र होता, म्हणजे आता बालविवाह असल्या कारणाने तिच्यापेक्षा फार तर फार तो एखाद्या वर्षांनी मोठा, तिचा विवाह झाला. विवाह झाल्यानंतर थोडासा काहीतरी 1-2 संवत्सराचा कालावधी छान गेला आणि त्याचं दुःखद निधन झालं. ती बिचारी विधवा झाली. आणि मग आता पुढं करायचं काय. पण ही जी ब्राह्मणाची मुलगी होती ऋषिका म्हणून, ती सुद्धा एका वेदशास्त्र संपन्न अशा ब्राह्मणाची ती मुलगी असल्या कारणाने तिनं हा मनाशी निर्णय घेतला. आणि तिचे सासरे सुद्धा ते सुद्धा वेदशास्त्र संपन्न असल्या कारणाने त्यांनी सुद्धा तिला असं सांगितलं की तू सती न जाता तू एक तपस्विनी म्हणून जा, एक तपश्चर्या तू कर. आणि कोणती करायची तपश्चर्या, तर फक्त ओम नमः शिवाय या मंत्राचा, म्हणजेच शिवपंचाक्षर स्तोत्र मंत्र जो आहे त्या मंत्राचा तू जप करायचं. आणि मग हळूहळू हळूहळू हिचं तप वाढायला लागलं. त्याचप्रमाणे ही आता हळूहळू मोठी होऊ लागली. आणि मोठी होऊ लागली असल्या कारणाने आता 4 लोकांच्या नजरा हिच्यावरती खेळायला लागल्या. आणि नेमके त्याच वेळेस एक दैत्य हा जो होता, हा अतिक्रूर मूढ नावाचा मायावी असुर, हा तिथून कालक्रमणा करत असताना त्याच्या नजरेत ही भरली. हा दैत्य तिच्या जवळ जाऊन उभा राहिला आणि त्या दैत्यानं सांगितलं की तू माझी इच्छा पूर्ण कर, तू मला माझ्यासोबत तू काही क्षण व्यतीत कर. तेव्हा तिने सांगितलं की हे बघ म्हणे, मी एक तर तपस्विनी म्हणे, आणि मी अशा कुठल्याही गोष्टींचा म्हणजे माझ्या अंतःकरणात मी विकाराला जागाही देत नाही म्हणे. कारण मी असं ठरवलेलं आहे की हे शरीर फक्त आता अर्पण करेल ते अग्नीला, ते देवतेला, ते माझ्या भगवान शिवाला, आणि अग्नीनंतर ते शिवापर्यंत नेईल म्हणे. त्याच्यामुळे मी असला कुठल्याही प्रकारचा विचार अंतःकरणात करणार नाही. आणि त्यामुळे तूही अशा प्रकारचा विचार माझ्या बाबतीत करू नको. आणि मग तो जेव्हा जास्तच करायला लागला तेव्हा तिने भगवान भोलेनाथाचा धावा केला. आणि जसा तो तिचा हात पकडणार तसे भगवान शिव तिथे प्रकट झाले. नुसते भगवान शिव नाही तर शिव पार्वती तिथे प्रकट झाले. त्रिशूळ घेतलं आणि त्या मूढ राक्षसाचा त्यांनी शिरच्छेद तिथे केला. आणि मग हिला सांगितलं की पुत्री माग म्हणे, तुला काय वर मागायचं ते माग म्हणे. आणि त्यावेळेस तिनं असं सांगितलं की हे देवा, हे महादेवा म्हणे, माझी एकच प्रार्थना आहे की तुम्ही लोकोपचारासाठी तुमचं इथे एक शिवलिंग स्थापित होऊ द्या. आणि हे शिवलिंग पूर्णांशानं हे शिवलिंग ओळखू द्या. आणि मग असं म्हणून त्याच वेळेस नेमकी एक मधुर स्वर तिच्या कानी वाढला. एक सुंदर तरुणी तिच्या सोबत उभी राहिली आणि तिनं सांगितलं की माझं नाव सुद्धा गंगा आहे. आता इथं जेव्हा हे शिवलिंग स्थापन होईल तर वैशाख, दर महिन्याच्या वैशाख वद्य सप्तमीला मी इथं येऊन भगवान शिवाला मी अभिषेक घालेल. आणि असं म्हणून भगवान शिव हे तेथे मात्र पूर्णांशाने हे तेथे स्थायिक झाले. आणि अशा प्रकारचं हे जे वर्णन आहे, नंदिकेश्वर वर्णन, हे ब्रह्महत्यादी पापापासून हे आपण पठन किंवा श्रवण केल्यास ब्रह्महत्यादी पापापासून आपण मुक्त होतो.
असा हा कालचा जो होता तो अध्याय होता. आणि आज जो आपण अध्याय वाचला याची फक्त आपण आज इथे सुरुवात करूया, कारण याच्यामध्ये आपल्याला थोडं उद्या रममान व्हायचं, कारण उद्या सोमवार आहे आणि श्रावणी सोमवार ज्याला आपण म्हणतो. तर उद्याच्या कथेचं नाव आहे गोकर्ण महाबळेश्वर, म्हणजे आजच्या कथेचं नाव आहे. ती थोडीशी आपण उद्या घेऊ आणि मग येणारी पुढची कथा ती सुद्धा म्हणजे जी उद्या चालत येईल परंपरेप्रमाणे ती आणि ही घेऊ. तर हे जे अध्याय आहे गोकर्ण महाबळेश्वर, आपल्याला माहिती आहे की महाभारतापूर्वी रामायण झालं आणि त्या रामायणामध्ये 2 महान शिवभक्त होते, हे आपल्याला माहिती आहे. एक होते भगवान श्रीराम आणि दुसरा होता तो रावण. रावण हा सुद्धा महान असा प्रकारचा शिवभक्त होता. पण फक्त त्याच्यामध्ये होता तो अहंकार. कसल्या प्रकारचा अहंकार होता? प्रत्येक प्रकारचा त्याच्याकडे अहंकार होता. म्हणजे रामायण जे झालं तर एकदा सद्गुरूंनी हा विषय आम्हाला समजून सांगताना मोठ्या छान पद्धतीने सांगितला. मनोविश्लेषणात्मक भूमिकेतून सद्गुरूंनी हा विषय आम्हाला समजून सांगितला. कसं रामायण कसं घडलं की तू माझ्या बहिणीचं नाक कापतो का? शूर्पणखेचं, मी तुझ्या भावाच्या पत्नीला तू उचलून देतो. बरं, तो सुद्धा इतका एक पत्नी होता की त्यानं तिला कुठे ठेवलं? अशोकवनात ठेवलं. कारण त्याची स्त्री जेवढी होती सुलक्षणी सुंदर, सीतेनंतर आपण तिचं पण नाव घेतो, सीता मंदोदरी तारा. पंचकन्यांमध्ये आपण तिचं नाव घेतो. त्याप्रमाणे ती मंदोदरी होती. मग याला काय गरज होती बरं? फक्त मूळ कारण हाच होतं की तुझ्या भावानं माझ्या बहिणीचं नाक कापलं का? मी तुझ्या भावाच्या पत्नीला उचलून अख्ख्या घराण्याचं नाक कापतो. आणि असं म्हणून त्यानं तिला नेलं. झालं. पण एकदा झालं असं की रावणाची आई हिला करायची होती शिवाची पूजा, शिवाची उपासना. शिवाची उपासना करायची होती. तिच्याकडे शिवलिंग नव्हतं. ती रावणाला बोलवते. अरे म्हणे रावणा, तू स्वतः एवढा मोठा स्वतःला सम्राट, चक्रवर्ती सम्राट समजतोस म्हणे, आणि मी काय म्हणे मला शिवलिंग सुद्धा नाहीये म्हणे. मला एखादं सुवर्णाचं शिवलिंग तयार करून दे ना म्हणे. सुवर्णाचं काय मागते म्हणे? मी कैलासाला जाऊन भगवान शिवाचा आत्मलिंग घेऊन येतो म्हणे. गेला कैलास पर्वत अक्षरशः उपटला आणि त्याच्या खाली 10 शिर त्यानं लावले आणि 10 शिरांमधून तो भगवान शिवाची स्तुती करायला लागला. आपल्याला माहिती, हा जेव्हा आईसाठी ते शिवलिंग आणायला गेला तेव्हा रचलेलं हे स्तोत्र आहे. कोणतं? जटाटविज्ज्वलज्जल प्रवाह पावितस्थले गलेवलंब्यलंबितं भुजंग तुंग मालिका डमड्डमड्डमड्डमन्निनादवड्डमरवयम् चकार चंड तांडवं बनोत्तो न शिव शिवम्. असं हे स्तोत्र म्हणून यानं भगवान शिवाला प्रसन्न करून घेतलं आणि शिवाकडून त्यांचं आत्मलिंग मागून घेतलं. तेव्हा शिवाने सुद्धा त्याची स्तुती केली. अरे म्हणे, मी तुझ्यावर प्रसन्न झालो होतो म्हणे, तुला वर मागायला सांगितलं म्हणे, पण तू काय सांगितलं की माझ्या आईला शिवाची उपासना करायची. तुझ्या एवढा मातृभक्त मी अजूनपर्यंत कोणी श्रेष्ठ बघितलेला नाही म्हणे रावण. तू श्रेष्ठ मातृभक्त आहेस म्हणे, आणि म्हणून की काय मलाही माझं आत्मलिंग हे तुला द्यावं वाटतंय म्हणे. आणि मग त्यानंतर भगवान शिवाच्या हृदयातनं एक लिंग निघालं, ते त्यांनी रावणाकडे दिलं. पण एक अट घातली, हे तू घेऊन चाललास म्हणून, पण एक गोष्ट लक्षात ठेव म्हणून, हे कुठे जमिनीवरती ठेवू नकोस, कारण हे जर कधी तू एकदा ठेवलं हे तिथं स्थापित होऊन जाईल म्हणून.
आणि मग तू काढण्यासाठी सप्त पाताळांपर्यंत जरी तू गेलास तरी त्याचा शोध तुला लागणार नाही म्हणून, कारण हे मी दिलेलं आत्मलिंग आहे, नाही ठेवणार म्हणून. तो गेला निघून, रावण गेला तिथून निघून. जय जय शंकर, जय भोले शंकर, हर हर महादेव, ओम नमः शिवाय वगैरे वगैरे तो नावं घेत 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 निघाला. जातोय 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 आकाश मार्गाने आला, आकाश मार्गाने खाली उतरला, चालला हळूहळू चालत चालत चालत. इकडे देवांची लगेच तात्काळ मीटिंग अर्जंट तातडीचं बोलावणं आलेलं आहे. सगळेजण असतील तसे हजर व्हा. झाले सगळे देवजण तिथं आले. नारदाने मीटिंग अरेंज केली. सर्वांना निरोप द्यायचे काम नारद मुनीने केलं. सर्व देवदेवता तिथं आले आणि मग त्यांनी सांगितलं की अरे म्हणे भगवान शिवानी आता त्याला आत्मलिंग दिलं म्हणे, पण तो मुळातच त्याची वृत्ती जी आहे ती राक्षसी वृत्ती आहे म्हणे. आपल्याला माहिती कशा प्रकारची त्याची वृत्ती होती. आणि म्हणे हे जर कधी एकदा तिथपर्यंत गेलं म्हणे समलं म्हणे मग याला कोणी पराजित करू शकणार नाही. मग ह्यांची अजून आसुरी वृत्ती यांची बाळवत जाईल. मग आता हे काम कोणी करायचं नेमकी, ते शिवलिंग वापस कसं आणायचं म्हणून. मग तेव्हा तिथं आमचे आराध्य गजानन बसलेले होते. मग गजाननने सांगितलं एक काम करा म्हणे, हे माझ्यावर सोपं म्हणतो मी जातो म्हणे. तितक्यात गजानन याच्या मार्गामध्ये एका गुराखाच्या पोराचं रूप हे गजानन घेतलं आणि इतर सगळ्या देवता ज्या होत्या त्यांना गायींचं रूप घ्यायला लावलं. ही देवाची लीला. तुम्ही ते गायींचं रूप घ्या म्हणे तुम्ही. आणि हे बसले मस्तपैकी एका ठिकाणी खेळत. तिकडून आला रावण. आता इतका वेळचा चालतोय 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 म्हटल्यानंतर काय झालं, दोन गोष्टी होतात. एक घशाला कोरड लागली आणि दुसरी त्याला लघुशंका आली. मग आता हे जर खाली ठेवावं तर घोळ झाला, हे तर स्थापित होऊन जाईल म्हणे. मग करायचं काय बरं, हे हातात ठेवून लघुशंका नको नको नको, खूप मोठा अपराध होईल आपल्याकडनं म्हणे. मग काय करायचं, मग कुठं ठेवायचं नेमकी. मग त्या गुराखाचा मुलगा तिथं होता. हा मुलगा जरा थोडा शरीरानं धष्टपुष्ट पण दिसतोय म्हणे, आपण एक काम करू म्हणे याच्याकडे देऊ आणि आपण आपला कार्यभाग उरकून येऊ. झालं, याला आवाज दिला. हा गेला म्हणे बोला काय आज्ञा आहे. काही नाही म्हणे, मी जरा थोडस लघुशंका करून येतो आणि असंही मला थोडीशी घशाला कोरड पण पडलेली, मला पाणी पण प्यायचं. तर बाजूला जी नदी वाहते म्हणे, मी जाऊन पाणी वगैरे पितो म्हणे, लघुशंका करतो येतो. तो म्हणे घेऊन तू इथं उभा राहा म्हणे. काय करू म्हणे घेऊन, फक्त उभा राहा म्हणे. म्हणे जर हाताला कळ लागली तर सोडून नाही म्हणे खाली. नाही म्हणे, पण एक काम करशील म्हणे, खाली नको सोडू रे म्हणे बाबा, मग किमान मला 3 आवाज तर दे म्हणे. आता गणपती बुद्धीची देवता पाय बरं म्हणे, मी 3 आवाज देईल म्हणे, तू आला तर ठीक म्हणे, नाही सोडून देईल म्हणे मी खाली. ठीक आहे म्हणे. गेला रावण तिथं. बऱ्याच वेळची लोक शंका लागलेली होती. आता गजाननाने पण गंमत केली. पहिला आवाज जातानाच दिला. 5 वाजता थांब रे बाबा आलो. दुसऱ्या वेळेस त्यानं लंघुशंकाचे जे जाणवं त्यानं कानाला वगैरे लावला आणि मग तो तिथं उभा राहिला. दुसरा आवाज तेव्हा दिला. तिसरा आवाज फक्त खाली वाकला, बोट सोडायचे बाकी राहिले. 5 वाजता माझ्या हाताला कळ लागली रे बाबा. अरे 2 क्षण थांब म्हणता 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 ठेवून दिलं. गजाननला जसं ठेवलं सर्व देवांनी बरं झालं म्हणे बाबा एकदाच. मग तो तिकडून आला. बरं ते झाल्यानंतर पाय धुवावे लागतात. हा पाय धुवायला गेला तोपर्यंत गजानन गायब, अदृश्य. देवता सगळे ज्यांनी गायीचं रूप घेतलेलं होतं यांनी सगळं शिवलिंगाचं दर्शन घेतलं. हे अदृश्य ते अदृश्य. हा बिचारा तिथं गेला, चूळ भरली, पाय धुतले आणि हा येऊन पाहतो ते शिवलिंग तिथं स्थापित झालेलं होतं. आणि नेमकी हा अध्याय
उद्या आपण श्रावणी सोमवारच्या मुहूर्तावरती या अध्यायाचा आपण उद्या पुढे विवेचन बघू, याचा अभ्यास करूया. बोला नागेश्वर भगवान की जय. हरे राम हरे